नमस्कार, माझं नाव तुषार चंद्रकांत गाडगे, राहणार कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा। गेली 10 वर्ष मी पारंपरिक पद्धतीने द्राक्षबाग करत आहे। द्राक्षबाग करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी नियोजन। मागच्या 10 वर्षात पाण्याचे नियोजन करत असताना पाणी कसं द्यायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे काय जुळत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम गर्भधारणेवरती होत होता। मागच्या 2 वर्षापासून फायलो हे तंत्रज्ञान आल्यापासून आपल्याला त्याचा भरपूर फायदा झालेला आहे। गर्भधारणेला त्याचा फायदा झालेला आहे, फुगवणीला त्याचा फायदा झालेला आहे, माल चांगल्या क्वालिटीचा बनत आहे। पहिलं पारंपरिक पद्धतीने करत असताना पाण्याचं नियोजन करत असताना पाणी हे भरपूर जायचं। आम्ही 1 दिवसाआड 1.5-2 तास पाणी द्यायचो। ज्यावेळी हे फायलो तंत्रज्ञान आलेलं आहे तेव्हापासून 3-4 दिवसानंतर पाण्याचं गरज भासेल त्या हिशोबाने आम्ही पाणी देत आहे। ह्याच्यामुळं पाण्याची बचत खूप झालेली आहे आणि त्यामुळं खतांचा आपटेकही वाढलेला आहे। त्याच्यामुळे खताचे डोसेस पण कमी झालेले आहेत आणि त्याचे रिझल्ट आता तुम्हाला वर दिसत आहे। फायलो तंत्रज्ञान आल्यापासून ज्यावेळेपासून पाण्याचं नियोजन आपण करतोय त्यावेळेपासून खतांचं जे आपटेक आहे ओपसा कंडिशन मेंटेन राहते। त्याच्यामुळे खतांचा आपटेक जास्त झाल्यामुळं त्याचा मालाच्या क्वालिटीवरती चांगला परिणाम झालेला आहे। त्याच्या रोगराईवरती भरपूर कंट्रोल आलेला आहे। ह्या पद्धतीनं क्वालिटीचा माल तयार करण्यासाठी युरोपच्या मार्केटसाठी चालणारा माल या चांगल्या क्वालिटीचा तयार होत आहे। पारंपरिक पद्धतीनं करत असताना आम्ही 1 दिवसाआड पाणी द्यायचो, पण जसं फायलो तंत्रज्ञान आलेलं आहे त्या हिशोबानं अगदी 8-8, 10-10 दिवस कधी पाण्याची द्यायची वेळ येत नव्हती। त्याच्यामुळे पाण्याची बचत खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळं द्राक्ष गर्भधारणा होण्यासाठी, उन्हाळ्यात गर्भधारणा होण्यासाठी त्याचा भरपूर फायदा झालेला आहे। तसंच मालावरती असताना सुद्धा मालाची क्वालिटी बनण्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे। फायलो स्टेशन नसताना ज्यावेळी जून-जुलैचे पाऊस व्हायचे त्यावेळी जो गर्भ आतमध्ये वाढत असतो त्यामध्ये पहिले 1-2 पाऊस झाले तर ते पाणी वाहून जायचं, त्याची खाली ओल पोचत नव्हती आणि आम्हाला असं वाटायचं की त्याचं ओल खाली पोचलं आहे त्यामुळं पाणी न देता झाडं शॉकमध्ये जायची। पण जसं फायलो तंत्रज्ञान आलेलं आहे त्यावेळीपासून पाऊस पडला काय नाही पडला काय, त्याच्यानंतर पाणी किती द्यायचं हे फायलो सांगतं। त्याच्यामुळे आम्हाला त्याचं सोप्या पद्धतीनं आता इरिगेशन करायला बरं पडलेलं आहे। मूळचा आपला खटाव तालुका हा दुष्काळी भाग असल्यामुळं माझा शेतकऱ्यांना सल्ला राहील, द्राक्ष बागायतदारांना सल्ला राहील की तुम्ही फायलो तंत्रज्ञानाचा वापर करा, त्याचा उपयोग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पाण्याची टंचाई भासणार नाही, तुमचा माल क्वालिटी बनण्यासाठी तुम्हाला मदत होईल। फायलो तंत्रज्ञान वापरत असताना बऱ्याच काय डिव्हाइसच्या अडचणी येत असतील तर ते फायलोची जी टीम आहे त्यांचं सहकार्य दरवेळी लाभलेलं आहे। त्यांच्याकडे आपला डाटा सगळा असतो, ते आपल्या अप्रत्यक्षसुद्धा येऊन बऱ्यावेळी त्यांनी डिव्हाइस व्यवस्थित केलेले आहेत। बॅटरी चेंज करणे असो किंवा अजून काय प्रॉब्लेम असतील, काय सांगायची सुद्धा गरज पडत नाही। कधी सांगायची वेळ पडलीच तर मग तेवढं येऊन ते लगेच सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। फायलो तंत्रज्ञानाचा वापर करत असताना ओपसा कंडिशन मेंटेन होते आणि त्याच्यामुळे खतांचे आपटेक व्यवस्थित होऊन मालाची क्वालिटी चांगली तयार होत आहे। ह्या पद्धतीची फुगवण आपल्याला अगदी थंडीच्या वातावरणात सुद्धा मिळत आहे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा चांगला माल तयार होत आहे। त्याच्यामुळे माझा असा सल्ला राहील द्राक्ष बागायतदारांना की तुम्ही पाण्याची बचत करा, खताची बचत करा आणि फायलो तंत्रज्ञानाचा वापर करा।